आपल्या आयुष्यातील काही नाती देवच तोडून टाकतो. कारण श्री स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणींनो, अशा लोकांसमोर नेहमी आनंदी राहा ज्यांना तुम्ही अजिबात आवडत नाही. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना शांततेने जगू देणार नाही. जेव्हा आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देतं तेव्हा जुन्या चुका परत करण्याची चूक कधीच करू नका. स्वतःला एवढं मोठं बनवा की तुम्हाला कोणीही असं म्हटलं नाही पाहिजे की माझ्याशिवाय तुझं कसं होणार. जेव्हा केव्हा तुम्ही मनातून खचलेले असाल तेव्हा एकटे असतानाच रडा. कारण दुनिया तमाशा पाहण्यामध्येच तरबेज असते. स्वप्न तुमची असतील तर तुम्हालाच ती पूर्ण करावी लागतील. ना परिस्थिती तुमच्याप्रमाणे असेल ना लोक तुमच्या मनाप्रमाणे असतील. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. छोटं मन असलेल्या कधीही मोठं होत नाही आणि तुटलेल्या मनाने कोणीही कधीही उभं राहू शकत नाही. जे ठोकर खाऊन चालायला शिकलेले असतात, जे अडचणींचा सामना करत पुढे आलेले असतात, अशा लोकांना खाली आणणं खूप कठीण काम असतं. कारण अशी माणसं आतून मजबूत झालेली असतात. जिथे तुमच्या नाराज होण्याची कदर नसेल तिथे तुम्ही नाराज होणं सोडून द्या. शांत बसणं ही एक साधना आहे आणि विचार करून बोलणं ही एक कला आहे. माफ तेच करू शकतात जे आतून मजबूत असतात. कमजोर लोक तर फक्त बदला घेण्याच्या आगीमध्येच नेहमीच जळत राहतात. रडणं कमजोरी नसते, तर कधी कधी रडल्यामुळे माणूस आतूनही मजबूत होतो. समोरच्याला मदत करण्यासाठी श्रीमंत असणं गरजेचं नाही, तर मदत करण्यासाठीचा हेतू चांगला असणं गरजेचं असतं. वाईट लोकांचं चांगलं कधीही करायला जाऊ नका. कारण तुम्ही विंचवाला कितीही जपलं तरी तो तुम्हाला डंखच मारणार. जे होऊन गेलं आहे त्याचा विचार करत बसू नका. जे मिळालं आहे त्याला गमावू नका. यश त्यांनाच मिळतं जे वेळ आणि परिस्थितीवर रडत बसत नाही. जिथे कवडी मोलाचे लोक स्वतःचं गुणगान करत असतात अशा ठिकाणी शांत राहणं नेहमीच चांगलं असतं. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्या जीवनात खूप मोठे बदल घडवून आणत असते. हे गरजेचे नाही की तुमचं वय किती आहे, तर हे गरजेचे आहे की तुम्ही कोणत्या वयाप्रमाणे विचार करतात. काही नाती देवच खराब करतो, कारण आपलं आयुष्य खराब होऊ नये असं त्याला खूप वाटत असतं. एखाद्या महान देण्यासाठी प्रयत्न करा, मग पहा ज्या लोकांनी तुम्हाला गमावलं आहे ते आयुष्यभर रडत राहतील. कधीही निराश होऊ नका. आयुष्य अचानक कुठूनही चांगलं वळण घेऊ शकतं. माणसाने नेहमी दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकलं पाहिजे. कारण कुणाकडेही एवढं आयुष्य नाही की तो स्वतः चुका करून त्या चुकांमधून शिकेल. तुमचा आनंद आणि तुमची प्रसन्नता तुमच्या जवळ ठेवा. कारण आजकाल लोकांची नजर खूप लवकर लागते. जोपर्यंत तुम्ही घाबरत राहाल तोपर्यंत तुमच्या आयुष्याचे निर्णय दुसरेच लोक घेत राहतील. जीवनात अर्ध दुःख तर चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवल्यामुळे मिळतं. म्हणून अपेक्षा स्वतःकडून ठेवा. दुःख कधीही मिळणार नाही. कुणालाही माफ करणं आणि कुणाची माफी मागणं एक ताकद आहे, ती कमजोरी मुळीच नाही. काही नातीही अशी असतात त्यांच्याबरोबर राहणं पण अवघड असतं, पण त्यांच्याशिवाय राहणं पण अवघड असतं. लोकांना वेळ द्यायला शिका. नाती आपोआपच मजबूत होतील. मानली तर मजा आहे, नाहीतर जीवनात अडचणी तर रोजच आहे. कोणीही मुलगा किंवा मुलगी तुम्हाला धोका देऊ शकते, पण तुमची मेहनत तुम्हाला कधीही धोका देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. एखाद्या लहान मुलाप्रमाणे वागा आणि जगा एखाद्या राजाप्रमाणे. लोकांनी थोडं तुम्हाला वाईट बोललंही पाहिजे, ते गरजेचंच आहे. कारण दररोज कौतुक ऐकायला मिळालं तर तुम्ही पुढे कसे जाणार. सर्व अनमोल गोष्टी एका प्रसिद्ध वक्त्याने हातात 500 रुपयाची नोट दाखवत आपल्या सभेची सुरुवात केली. हॉलमध्ये बसलेल्या लोकांना त्यांनी विचारलं की 500 रुपयाची नोट कुणाला पाहिजे. हॉलमध्ये बसलेल्या खूप लोकांनी हात वर केला. यावर तो म्हणाला, मी ही नोट हॉलमधील कुणा एका व्यक्तीला देणार आहे.
परंतु मला आधी हे एक काम करू द्या. त्याने ती नोट चुरगळली आणि तो म्हणाला, आता मी ही नोट चुरगळली आहे, आता कोणाला पाहिजे? तरी सुद्धा हॉलमधील बऱ्याच लोकांनी हात वर केला. यावर तो म्हणाला, आता मी आणखीन एक काम करतो आणि ती नोट खाली फेकतो. नोट पायाने तुडवू लागतो आणि पायाने तुडवून झाल्यानंतर ती नोट उचलून पुन्हा विचारतो की आता ही नोट खूप घाण झालेली आहे, यानंतर सुद्धा कोणाला ही नोट पाहिजे का? तर यावर हॉलमधील लोकांनी पुन्हा हात वर केला. त्यावर तो म्हणाला, मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाचा धडा शिकलो आहे. कारण मी या नोटेबरोबर खूप काही केलं तरी देखील ही नोट तुम्हाला हवी आहे, कारण या नोटीची किंमत अजूनही 500 रुपयेच आहे. जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असं वाटू लागतं की आपली काहीच किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडलं ते घडू द्या, भविष्यात घडेल ते घडू द्या. म्हणून तुम्ही स्वतःची किंमत कमी होत नाही. तुम्ही स्वतः खूप अनमोल आहात, ही गोष्ट कधीच विसरू नका. अतिविचार करून किंवा डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊ नका. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.